पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेवाय नमः। धन्य ते रत्नांची ती खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी, सावता सागर प्रेमाचे आगर, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, नाम म्हणे त्याचा जन्म सफल झाला, नाम म्हणे त्याचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळियाचा, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी, सावता सागर प्रेमाचे आगर। श्रोतृ मायबापांनो, आपल्या लक्षात आलंच असेल, ज्या अर्थी मी नामदेव महाराजांचा अभंग या ठिकाणी म्हटलो, त्या अर्थी आज आपल्याला जे चरित्र बघायचं आहे ते चरित्र आहे माझ्या संत श्रेष्ठ श्री सावता महाराज बाबांचं। सावता बाबांच्या चरित्रा संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो की सावता बाबांचं जे चरित्र आहे हे कर्मनिष्ठ चरित्र आहे, हे कर्मतत्वज्ञान सांगणारं चरित्र आहे। आम्हाला काय, आम्ही परमार्थ करतो, देवधर्म करतो, सेवा करतो, पण त्याच्यामध्ये आम्ही आमचा स्वतःचा स्वार्थ बघतो त्याच्यामध्ये। आणि शास्त्र, गीताशास्त्र आम्हाला असं सांगतं की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम, तू कर्म कर, कर्माची अपेक्षा करू नको, भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्ट सांगतात। ऐका, मग सावता महाराजांच्या जीवनचरित्रातून आम्हाला ते घ्यायचं आहे की सावता महाराजांनी आयुष्यभर ज्याची संगोपना केलेली आहे। कर्म सिद्धांत असं सांगतो की कर्म करत असताना कर्म आमच्या हातात आहे, पण कर्माचं फळ आम्हाला मिळणं मात्र आमच्या हातात नाही। कधी कधी काय होतं, कर्म एक केलं आणि फळ दुसरं मिळून जातं, असं बऱ्याच वेळेस घडतं आपल्या आयुष्यामध्ये। तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा असं कधी घडलेलं असेल की तुम्ही माणसं मग त्याच्यावरूनच मन पडली की अरे करायला गेलो गणपतीन झाला मारुती। पण सावता महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आम्हाला कर्म सिद्धांत प्रामुख्याने जाणवतो, आणि अशा सावता बाबांचं चरित्र आज आपल्याला बघायचंय। परम पवित्र चरित्र, परम सुंदर चरित्र आणि अलौकिक दिव्य चरित्र असं सावता बाबांचं आहे। काय, सावता बाबांचे मूळ पुरुष ज्यांचं नाम दैवमाळी किंवा देवमाळी असं दोन ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत। दैवमाळी घेऊ आपण, हे दैवमाळी सावता बाबांचे आजोबा। दैवमाळी तसे खरे
औसाचे, आष्टी तालुक्यामध्ये औसा नावाचं गाव आहे, त्या औसाचे हे दैवमाळी. पण काय झालं, औसा हे क्षेत्र त्या काळी, आजही आपण बघतो की औसा काय फार सुजलाम सुफलाम क्षेत्र नाहीये, पण त्यावेळेस ते अतिशय बरड, खडकाळ, गोटाळ जमीन. दैवबाबा काय करायचे, औसावरून पंढरपूरला वारीसाठी यायचे आणि पंढरपूरला वारीला आले की पुन्हा पंढरपूरहून औसाला जायचे. पण एक वर्षीची अशी घटना घडली की औसावरून पंढरपूरला आले, पंढरपूरवरून जाताना त्यांना एक अरण्य लागलं. ते अरण्य सुंदर होतं, छान होतं, सर्व सुखसुविधांनी उपलब्धता तिथं होती. दैवबाबांना वाटलं की त्या औसात जाऊन राहण्यापेक्षा मग इथंच राहू, इथं काहीतरी करू, इथं एखादी जमीन घेऊ आपण, म्हणून त्या अरण्यामध्ये ते राहिले. आणि त्या अरण्यामध्ये राहिल्यामुळं भविष्यामध्ये त्याचं नाव अरण्याचं अरण असं झालं. त्याला अरणभेंडी असं म्हणतात आता सध्या, अरणभेंडी. आणि त्या अरणला दैवबाबा राहिले. बरं, दैवबाबा एकटेच नाही राहिले, त्यांच्या संग जे वारकरी वगैरे यायचे, त्यांचे मित्र सगळे सोयरे यायचे पंढरपूरच्या वारीला, त्यांनी विचार केला की जर दैवबाबाच इथं राहिले तर मग आपणही इथं राहू, म्हणून सर्वच्या सर्व त्या अरणभेंडीला स्थायिक झाले. काय झालं, दैवबाबांच्या पोटी 2 पुत्र आले. दैवबाबांना 2 मुलं, पण एक मुलगा जो पंढरपूरच्या वारीला 1 वर्ष निघून गेला तो पुन्हा आलाच नाही. आणि दुसरा जो मुलगा होता ते परशुबाबा. आणि परशुबाबा मात्र दैवबाबांच्या संग पंढरपूरची वारी वगैरे करायची. झालं, पंढरपूरची वारी करत असताना परशुबाबा वयात आले आणि परशुबाबांचा विवाह करावा म्हणून दैवबाबांनी काय केलं, परशुबाबांना त्यांच्या गावाजवळच एक भानवस नावाचं गाव आहे, त्या भानवसची एक कन्या, सुशील घरातली सुशील कन्या अशी त्या परशुबाबांना, तिचं आता त्यांचंही नाव 2 असं वेगळ्या थोड्या अक्षरात येतं. एका ठिकाणी नोगिता आलेला आणि एका ठिकाणी नंगिता असं आलेलं आहे. आता तुम्ही जे योग्य वाटेल ते घ्या. नोगिताही आहे आणि नंगिताही आहे. आपण नोगिता घेऊ थोड्या वेळ. आणि नोंगिताई साहेबांसंगे त्या परशुबाबांचा विवाह झाला. सुंदर असा प्रपंच चालू आहे. परंतु अनेक वर्ष झाले, त्यांनाही मूलबाळ संतान नाही. आणि त्याच कालखंडामध्ये दैवबाबांनी देहत्याग केला आणि दैवबाबा निघून गेले. झालं, त्या अरणभेंडीमध्ये काही थोडीशी जमीन जी होती ती थोडी जमीन त्यांनी ताब्यात घेतली आणि काही जमीन कसायला सुरू केली. कर्मसिद्धांत असं सांगतो पहिल्यापासून की तुम्ही जे कर्म करता त्याच्यामध्ये तुमची स्वतःची स्वाभाविकता, विश्वास पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. जे कर्म तुम्ही करता ते कर्म करत असताना मी हे कर्म माझ्यासाठी नाही, माझ्या भगवंतासाठी करतो, एवढी भावना जर आपल्या अंतःकरणात असली तर मला असं वाटतं त्या कर्मामध्येच तुम्हाला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. येईल आता आपल्याला पुढे तो विषय. पण माझे सज्जन कसाई महाराज मांस विक्रीचं काम करत असताना सुद्धा भगवंताला स्मरण करायचे, तर भगवंत मांस विक्री करणाऱ्या तबकड्यामध्ये भगवंत स्वतः शालिग्राम स्वरूपाने येऊन बसले. अलौकिक असं चरित्र कर्मसिद्धांताचं. आणि माझे सावता बाबांचं चरित्र हे कर्मसिद्धांतावरच आधारित आहे. झालं, सुंदर असा परशुबाबांचा नोगिता आईंचा संसार सुरू झाला. पण पोटी पुत्र नाही, संतती नाही, म्हणून काय करावं. एक दिवशी परशुबाबा आणि नोगिता आई साहेब या पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्या. पंढरपूरला गेल्या आणि आई साहेब पंढरपूरला जाऊन देवासमोर हात जोडून विनंती केली की देवा, आम्हाला आमच्यासाठी नाही पण तुझी सेवा आमच्या पाठीमागे बंद पडू नये ह्यासाठी तरी तुम्ही आम्हाला एखादी पुत्र संतती द्या, अशी विनंती केली. आणि घरी आले आणि बघता बघता नोगिता आई साहेबांना दिवस गेले आणि 1250 साली सावताबाबांचा जन्म झाला. 1250 ला सावताबाबांचा जन्म झाला. पण जन्म होतानाच दिव्यता ही सावताबाबांच्या संगीत आलेली होती. का? एक तर वारकरी परंपरा ही दैवबाबांच्या अगोदर पासून त्यांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी चालू होती. आणि दुसरा मूळ मुद्दा असा आहे
की ज्या परशुबाबांनी भगवंताची सेवा केली त्यांनी त्यांचा कर्मसिद्धांतही मांडून ठेवला की मी भगवंताची सेवा करत असताना मी माझ्या कामामध्ये अगदी अगदी विश्वसनीय पाहिजे. माझं काम हाच माझा भगवंत, हा सिद्धांत परशुबाबांनी ठेवला आणि त्याच सिद्धांतांवर आयुष्यभर माझे सावता बाबा चालले. सावता बाबांचा जन्म झाला आणि सावता बाबा लहानाचे मोठे होऊ लागले. पण काय झालं, सावता बाबांनी त्या परशुबाबांसंगे मळ्यात जावं आणि मळ्यामध्ये सुंदर असं बाग बगीचा लावावा, फुलं लावावे, फळझाडे लावावे आणि त्यांचं शेती उदरनिर्वाह करावा. शेती हाच त्यांचा व्यवसाय. आणि अजून एक सांगतो माय बापांनो, वारकरी संप्रदायामध्ये मराठी संत कवी हा जर पहिला झाला असेल तर हे पहिले सावता बाबा. सावता बाबाच्या नंतर मराठी कवी आपल्या वारकरी संप्रदायात आले, पण सगळ्यात पहिले सावता बाबा हे मराठी कवी म्हणून त्यांना ते प्राधान्य दिलं जातं सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्यांनी शेत पिकवावं आणि शेतामध्ये जे काही येईल त्याचा विक्री करून ते देऊन त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवावा. एक दिवशीची घटना अशी घडली की सावता बाबांचे आई वडील परशुबाबा आणि नोंगीताई साहेब दोघेही निघून गेले. परंतु विषय असा झाला, त्या नोगीताई साहेबांना जाऊन थोडे दिवसच झाले आणि सावता बाबांचा विवाह त्यांनी करून दिला. आणि भानवसची जी कन्या आहे जनाई, सावता बाबांची पत्नी जनाई, ही जनाई सावता बाबांना पत्नी म्हणून प्राप्त झाली. त्यानंतर सावता बाबांचा संसार प्रपंच असा सुखात आणि आनंदात सुरू झाला. संतांचं वाङ्मय विचारात घेत असताना संतांच्या चरित्रामध्ये आम्हाला काही जाणवतं ते तत्व, त्या तत्वाशी निगडीत राहून आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. आणि सावता बाबांच्या आयुष्यात आम्हाला सावता बाबांच्या चरित्रामध्ये फार चमत्कार जाणवत नाहीत बरं का, फार नाही, 1-2 चमत्कार, 2-3 चमत्कार असतील फारसे फार. आणि अजून एक स्पष्ट करतो तुमच्या पुढं की संत महात्मे चमत्कार कधीही करत नाहीत. सकारात्मक सांगतो, संत महात्मे चमत्कार करत नाहीत. ते त्यांच्या वलयाने होत असतात. संतांकडून चमत्कार होत असतात, ते स्वतःहून कधीही करत नाहीत. त्यामुळं सावता बाबांच्या आयुष्यात फार काही मोठे चमत्कार नाही, पण जेवढे आहेत ते अलौकिक आहेत. काय झालं, सावता बाबांचं त्या जनाई संघ, भानवसच्या जनाई संघ विवाह झाला आणि सावता बाबांना 2 पुत्र झाले. एक मुलगा विठोबा आणि दुसरी मुलगी नागूबाई. ती नागूबाई मुलगी आणि विठोबा मुलगा, पण काही कालांतराने विठोबा मुलाला काही आजारास्तव गतप्राण व्हावं लागलं. विठोबा मुलगा निघून गेला सावता बाबांना सोडून. परंतु सावता बाबांनी त्याचं काही फार दुःख मानलं नाही. येणं जाणं हे सर्व नशिबाच्या, भाग्याच्या हातात असतं. संचित क्रियामान हेतव प्रारब्ध अधीन, हे सर्व माझ्या सावता बाबांना माहित होतं. त्याच्यामुळे सावता बाबांनी फार क्लेश केला नाही, दुःख केलं नाही. झालं, संसार प्रपंच चालू होता. पण काय झालं, त्या अरण भेंडीमध्ये सावता बाबांचं वर्चस्व थोडंसं वाढू लागलं. म्हणजे याच्यासाठी वाढू लागलं की काय झालं, तिथं कुठालाही काही कष्ट असले, काही दुःख असलं, काही संकट असलं तर सावता बाबा मात्र पहिले तिथं धावून जायचे आणि त्याला त्या संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचे. काही मदत लागली कोणाला, काही अडचण आली तर सावता बाबा पहिले जायचे. 1 वर्षाची घटना अशी झाली की या तुकार मंडळींनी, त्या अरणभेंडी मधल्या काही तुकार मंडळींनी विचार केला की अरे हा सावता फार आता फोपावलाय, सगळे लोक या सावतालाच विचारतायत, आपल्याला कोणी विचारणा. म्हणून त्या लोकांनी त्या सावता महाराजांचा थोडा काट धरला आणि मग सावता महाराजांचं नाव बदनाम करणे, हा लय देवदेव करतो, लय देवभक्ती करतो, अरे सगळं खोटं आहे, खोतांड आहे, हे सगळं ढोंग आहे वगैरे वगैरे, काही नाही. पण सावता महाराजांना त्याचा काही फरक पडत नव्हता. कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा.
आणि सावता महाराजांचा प्रपंच चालू असताना एक वर्षी अशी घटना घडली की त्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळ पडला, खूप दुष्काळ पडला, भीषण दुष्काळ पडला. खाण्याला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांचे हाल होऊ लागले, माणसांचे हाल होऊ लागले. काय झालं, सर्वांनी आपापल्या परीने जो जो आपापल्या जवळ धन धान्य साठा होता तो दाबून ठेवला. प्रत्येकाला वाटायचं माझा प्रपंच सुखी झाला पाहिजे, माझं कुटुंब जगलं पाहिजे, दुसऱ्याचं मरण का मेलं तर. परंतु आमच्या सावताबाबांनी काय केलं, जे काही जवळ होतं ते सगळं लोकांना द्यायला सुरुवात केली. आणि हे आजूबाजूच्या लोकांना कळालं की अरे त्या आरणभिंडीमध्ये कोणी सावता नावाचा सदग्रस्त आहे, त्यांनी सर्व आपलं वाटून द्यायचं काम चालू केलेले. सगळेजण त्यांच्याकडे धाव घेऊ लागले. जो यायचा तो बाबा आम्हाला काहीतरी द्या, बाबा आम्हाला काहीतरी द्या. सगळं वाटून दिलं, सगळं काही ठेवलं नाही. अगदी घरातला कपडा लत्त्यासह वाटून दिलं की तुम्हाला काय लागेल ते घेऊन जा. आणि घरात काहीही ठेवलं नाही सावता बाबांनी. आणि ही ज्यावेळेस परिस्थिती त्या चांडाळ चौकडींनी बघितली, त्यावेळेस त्या चांडाळ चौकडींनी विचार केला की आता आपल्याला सावताला आता पेचात धरायची वेळ, आता संधी मिळालेली आहे. झाले ते 10, 12, 20, 25 जण काय असतील ते आले सावता महाराजांकडे. सावता महाराज बाहेर आपल्या वस्त्रीमध्ये आपल्या घराच्या ओट्यावर भजन करत बसले होते. पांडुरंग 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 विठ्ठलाचं भजन चालू. ते आले, म्हणे सावता बाबा काय करू राहिले? काही नाही म्हणे, बाबा बसलोय, थोडस विश्रांती करतोय, मळ्यात जायचंय, थोडस काहीतरी करू, पण आता पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे आता असं वाटतं की काय करावं नेमकं. मग त्यांनी काय केलं, ते म्हणे आम्ही तुम्हाला म्हणत होतो सगळं देऊ नका, सगळं देऊन टाकलं, झाले म्हणे कप्पल का आता तुम्ही. आता यांना असं वाटलं की ते मनापासून विचारपूस करतात, मात्र त्यांच्या अंतःकरणाचा भाव दुसराच होता. साधूसी न कळेस दुर्जनाची मती, अशा नियमाप्रमाणे. आणि ते दुर्जन भावनेने त्या सावता महाराजांची चौकशी करत होते. त्याच्यातल्या एकाने काय केलं, कडू भोपळ्याच्या बिया सावता बाबांच्या हातावर टेकवल्या. काय असतील ते 10, 15, 20, 25 काय तुम्हाला जे योग्य वाटेल ती संख्या धरा. आणि त्या कडू भोपळ्याच्या बिया त्या सावता बाबांना दिल्या. आणि सावता बाबांनी काय केलं, त्या बिया घेतल्या, त्याला दर्शन घेतलं त्या बियांचं, आणि त्यांचे फार मनापासून उपकार मानले की दादा तुम्हाला किती माझी काळजी आहे हो, तुम्ही किती काळजी करता लेकरासारखी माझी. झालं, सावता बाबांनी त्या बिया टोचल्या. आणि महाराज टोचत असताना फक्त पंढरपूरचा ध्यास, पंढरीचा ध्यास, पांडुरंगाचा ध्यास, नामस्मरण, आणि त्या नामस्मरणाची ताकद मात्र त्या बियांमध्ये उतरली. आणि महाराज काय असे भोपळे आले, एक एक भोपळा 15, 15, 20, 20 किलोचा एक एक भोपळा, असा भला मोठा भोपळा एक एक. आणि असे भोपळे आले, संपूर्ण रानात भोपळेच भोपळे. आणि जेव्हा त्या लोकांना कळालं, आरणभिडीच्या लोकांना, की अरे त्या सावतांनी भोपळे लावले आणि खूप भोपळे आले. आणि हे ज्या वेळेस त्या चांडाळ चौकडीला कळालं की आपण कडू भोपळ्यांच्या बिया दिल्या होत्या, म्हणून त्यांना असा आनंद झाला की चला आता जरा या सावताची खेचाताण करूया. काय झालं, सावता महाराजांकडे आले. आता सावता महाराज भजन करत बसले होते एका झाडाखाली त्यांच्या मळ्यामध्ये, आणि सुंदर भजन चाललं, भजनामध्ये तल्लीन झाल्या होत्या. आणि तेवढ्यामध्ये ती चांडाळ चौकडी आली. त्यांनी सांगितलं, सावतोबा काय तुम्ही भोपळे म्हणे, खूप भोपळे भारी लागले तुमचे, मग एखाद्या भोपळ्याची चव तरी द्यायला आम्हाला, कापा की एखादा भोपळा. सावतोबाबाने सांगितलं, हो हो, का नाही, नक्की तुमचेच आहे आणि तुमच्यासाठीच आहे. म्हणून जेव्हा महाराज भोपळा कापला, एका भोपळ्यातून असे सुंदर मोत्यासारखे दाणे, त्या ज्वारीचे दाणे बाहेर पडले. आणि ज्वारी सगळीकडं. दुसरा भोपळा कापला, त्याच्यातही ज्वारी. तिसरा कापला, त्याच्यातही ज्वारी. असे ठळक दाणे. आता भगवंताची करणी म्हटल्यानंतर विषयच नाही काही. आणि जेव्हा ती त्या धान्याची रास पडली, तर सर्व गावकऱ्यांनी पाहिले की आहा, भोपळ्यातून धान्य निघतंय, याचा अर्थ सावता काही साधारण माणूस नाही, हा संत वृत्तीला पोहोचलेला सद्गृहस्थ आहे. सर्वांनी सावताचं दर्शन घेतलं. पण एवढंही होऊन ती चांडाळ चौकडी मात्र काही सुधारली नाही. तिनं अजूनच द्वेष निर्माण करून घेतला अंतःकरणामध्ये, की एवढे करून जर आपल्या हातात येत नसेल तर आपला काहीच फायदा नाही झाला. महाराज संतांचं जीवन चरित्र बघत असताना आम्ही आमच्या मनाला कुठंतरी सांगितलं पाहिजे की संत हे संत असतात आणि आम्ही सर्वसामान्य ते सर्वसामान्य असतो. काय
संतांचं जीवनचरित्र बघत असताना आम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे की संतांकडे आम्ही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बघितलं नाही पाहिजे. का? संत नवती जगा माणसाच्या सारिके, महाराज एक ठिकाणी म्हणतात. संत काय माणसासारखे नाही. मग तुम्ही म्हणाला माणसासारखे, मग त्यांना काय 3 हात 4 पाय 2 शिंग वगैरे असं काही नाही. हा शारीरिक भेद झाला. शारीरिक भेदाने जरी संत सारखे दिसत असले, परंतु वृत्ती आणि स्थिती ह्या गोष्टीने संत कधीही माणसासारखे नसतात. माझ्या काकांचं जीवनचरित्र म्हणजे कर्मसिद्धांत सांगणार आहे. आणि कर्मसिद्धांत मध्ये ज्ञानोबा एक ठिकाणी फार गोड चिंतन मानतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची या विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची या विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपलं जे कर्म आहे ह्या कर्मांचेच पुष्प वंजुळ भरून भगवंताच्या चरणावर वाहनं, याला कर्मसिद्धांत म्हणतात. नाहीतर आम्ही जप तप तीर्थ यात्रा सर्व करतो आणि अंतःकरणामध्ये जर अहंकार भरलेला असेल की मी कोणी जप करणारा, मी कोणी तप करणारा, मी कोणी तीर्थयात्रा करणारा, तर त्या तीर्थयात्रेला, त्या जपाला, त्या तपाला काहीही अर्थ नाही. काय होतं, बऱ्याच वेळेस वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा उद्रेक झालेला आहे. आता म्हणजे मी माझं नाही सांगत, नामदेव महाराजांचं एक गोड प्रमाण आहे ते तुम्हाला सांगतो. नाम विक्रय न करावा, दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्टी करून मिळवावा तोची ग्रास आपुला. नामदेव महाराज म्हणतात की नाम विक्रय न करावा. कीर्तनकार महाराजांनो हात जोडून विनंती करतो, घ्या पैसे नक्की घ्या, नाही असं माझं म्हणणं नाही, पण जे देतील ते प्रसाद म्हणून घ्या. कारण कीर्तन आम्ही करतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही भगवंताची सेवा करतो आणि माय बापानं सेवेचा मोबदला घेतल्या जात नाही, सेवेचे पाकिट घेतल्या जात नाही, सेवेचा घेतल्या जातो तो प्रसाद. आणि प्रसाद माझी गीता माऊली सांगते, भगवंत अर्जुन सांगतात, तत् प्रमाणम शास्त्रम, शास्त्र जे सांगतं ते आम्हाला त्या ठिकाणी प्रमाण धरावं लागतं. त्वं प्रसादात, तुझ्या प्रसादात माझं समाधान झालं. प्रसादे सर्व दुःखानां, सर्व एका प्रसादामध्ये सर्व दुःखाची निरासन होऊन जातं. मग आम्हाला जे पाकिट आमच्या हातात पडतं ते पाकिट आम्हाला सुख प्राप्त करून देतं का? आणि ते जर आम्हाला सुख प्राप्त करून देत नसेल तर माझे नामदेव महाराज म्हणतात, नाम विक्रय न करावा, नामाचा विक्रय कधीही करू नये. दान प्रतिग्रहो न घ्यावा, प्रत्येक घरामधून दान घेऊ नये, प्रत्येक घरातून दान घ्यायचं नाही. तुम्हाला शास्त्र असं सांगतं की एका व्यक्तीच्या पोटासाठी किती लागतं, 3 घर भिक्षा तुम्ही मागू शकता. पण शास्त्राने पुन्हा त्याच्यामध्ये अजून सुधारणा केलेली आहे, तुम्ही 3च्या ऐवजी तुम्ही 5 घर मागू शकता. दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्टे करून मिळवावा तोची ग्रास आपुला. आपल्या शरीराने जेवढे कष्ट होतात ते कष्ट करून जेवढं मिळवलं तोच आपला खरा घास आहे, नामदेव महाराज स्पष्ट सांगतात. मग आता आम्हाला जो सिद्धांत, कर्मसिद्धांत चोख सावता महाराजांनी जो आमच्या समोर ठेवलेला आहे, त्या कर्मसिद्धांताचा आमच्या अंतःकरणावर थोडा तरी ठसा उमटावा, हेच आपले आता प्रयत्न आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की सावता महाराज त्यावेळेस, त्या समकालीन, सावता महाराजांच्या समकालीन कोणीही नव्हतं. नामदेव महाराजांपेक्षा मोठे, गोरोबा काकांपेक्षा सुद्धा सावता महाराज मोठे. नामदेव महाराजांपेक्षा मला वाटतं 25 वर्षांनी मोठे होते सावता महाराज, आणि गोरोबा काकांपेक्षा सुद्धा 15 ते 20 वर्ष, 15 ते 17-18 वर्षांनी मोठे होते. याचा अर्थ असा आहे की सावता महाराज हे सगळ्यात पहिले संत. अजून एक मुद्दा सांगतो की सावता महाराज आज म्हणजे सावता महाराजांच्या चरित्रामध्ये सावता महाराज पंढरपूरला गेले असं कधीही आढळलेलं नाही. पंढरपूरची वारी निघाली की सावता महाराज प्रत्येक वारकऱ्यांचं स्वागत करायचे, त्यांना काहीतरी द्यायचे आणि त्यांना सांगायचे, माझा पांडुरंगाला निरोप सांगा बर का, की सावता तुमची वाट बघतोय.
आणि मायबापांनो, हीच वाट बघणं सावता महाराजांना एवढं प्रभावशील साधन ठरलं, भगवंताची वाट बघणं, की भगवंत स्वतः पंढरपूरहून आरणभिंडीला आले. ऐका काय झालं. एक दिवशी भगवंत विटेवर उभे असताना नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये योग आणि नाम याच्यामध्ये थोडी चर्चा सुरू झाली. त्या रावळामध्ये बरं का, हे नामदेव महाराज म्हणायचे नाम श्रेष्ठ, ज्ञानोबराय म्हणायचे योग श्रेष्ठ. पण या योगाच्या साधनांनी, नामाच्या साधनांनी, पण नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी थोडीशी एक अहंकाराची भावना निर्माण झाली. भगवंताने ते ऐकलं आणि भगवंताने विचार केला, अरे यांचा आत्ताच काहीतरी निपात केला पाहिजे. जर यांना असं जर सोडलं तर कदाचित भविष्यात पुन्हा यांच्या अंतःकरणात याची वाढ नको व्हायला. म्हणून भगवंताने काय केलं, विटेवरून खाली उतरली आणि सांगितलं, नामा, सांगितलं, काय प्रभू, काय देवा, काही आज्ञा आहे तुमची? अरे म्हणे आपल्याला जरा फिरून येऊ म्हणे, चल म्हणे आपण फिरायला. म्हणून नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज यांना संग घेऊन भगवंत आणि त्या रावळातून बाहेर पडले. त्याला फिरता 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 बरेच अंतरावर गेले. दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्या कारणाने भगवंताने त्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की, ज्ञानोबा, मला थोडी तहान लागली, म्हणून मी पाणी पितो, कुठंतरी पाणी भेटेल तर तुम्ही थोडं थांबता का इथं? म्हणून एका आंब्याच्या झाडाखाली ते नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज थांबले. आणि थांबल्या कारणास्तव भगवंत त्यांच्या जवळून अदृश्य झाले आणि ते थेट आरणभिंडीला त्या चोखोबा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये सावता महाराज शेती करत होते. आता सावता महाराज शेती करत असताना त्या मळ्यामध्ये सावता महाराजांचं चाललं होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. असं सुंदर त्या मळ्यामध्ये सावता महाराजांचं भजन चाललं. देवा, मी मिरची लावतो, कांदा लावतो, लसूण लावतो, काय असेल ते सगळं तुझं स्वरूप आहे प्रभू. ही तर सर्व तूच आहेस, कारण ह्या शेतामध्ये तूच एक रूपाने भरलेला आहेस आणि ह्याच एक रूपाने मी तुझं इथं चिंतन करतो आणि मला असं जाणवतं की प्रभू पांडुरंगा तू इथंच आहेस. असं चिंतन गोड चालू असताना भगवंताने लांबूनच आवाज दिला, वाचवा वाचवा वाचवा. सावता महाराजांना वाटलं वाचवा वाचवा कोण म्हणते, म्हणून वर बघितलं तर प्रत्यक्षात पंढरीदीक्ष पांडुरंग परमात्मा अगदी पितांबर नेसलेला, डोक्यावर सुंदर असा मुकुट, कानामध्ये मकर कुंडल, कंठामध्ये कौस्तुभमणी आणि असं सुंदर भगवंताचं ते सावळं रूप बघितलं. आणि सावता महाराज म्हणाले, प्रभू इकडं कसं येणं केलं तुम्ही? खूप आनंद झाला. अरे सांगितलं, सावता मला वाचव. सावता महाराज म्हणे, वाचव? अहो प्रभू, तुम्ही सर्वांना वाचवता, तुमच्यापासून कोण तुम्हाला कोणापासून धोका आहे? सांगितलं, अरे 2 चोर माझ्या मागे लागलेत आणि ते लय कट्टर चोर आहेत म्हणे, मला तू वाचव सावता, काहीतरी कर, मला कुठेतरी लपायला जागा दे. सावता महाराजांनी सांगितलं, प्रभू या विश्वामध्ये घटमय बसा आहे राम, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, कुठं रीता ठावच नाही उरला आणि तुम्हाला मी लपवू? सावता महाराज म्हणाले, प्रभू मी लपवण्याची क्रिया करू शकतो, पण तुम्ही लपाल? म्हणे, हो तू लपव, मला कुठंतरी लपव. महाराज शेजारी किळा पडलेला होता, खुरप पडलेलं होतं, निंदायचं काम चालू असत आणि ते खुरप घेतलं आणि सावता महाराजांनी क्षणाचाही विचार न करता आपली स्वतःची छाती फाडली आणि छाती अशी फाडून भगवंताला सांगितलं, प्रभू या या बसा बसा बसा, माझ्या हृदयामध्ये बसा. आणि भगवंताने सुद्धा अगदी विचार न करता सावता महाराजांच्या हृदयामध्ये भगवंत जाऊन बसले. पण गडबड अशी झाली, भगवंत जाऊन बसले खरे, पण भगवंताने एक लीला केली. स्वतःचा जो दुपट्टा होता, जो शेला होता, त्या शेल्याचं असं भरजरीचं टोक थोडस सावतोबा महाराजांच्या छातीच्या बाहेर ठेवलं, हृदयाच्या बाहेर ठेवलं, की जेणेकरून ते कोणालाही दिसावं. आणि भगवंत जाऊन लपले. भगवंत लपले आणि सावता महाराजांनी तो खुरप खाली ठेवलं आणि आपल्या अंगावरचा जो पंचा आहे तो पंचा असा पूर्ण घेतला, छाती ज्याने झाकल्या जाईल अशी, आणि भगवंतच हृदयामध्ये.
झालं. नामदेव महाराज ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबा महाराज, अहो भगवंत अजून आले नाही, प्रभू गेले कुठं, पाणी सापडलं नाही का काय? म्हणून ते दोघंही इकडे तिकडे इकडे तिकडे बघू लागले. उन्हाळ्याचे दिवस असतील, उन्हाचे दिवस असतील, म्हणून त्यांनी डोळ्यावर असे हात ठेवून असं बघायचा प्रयत्न केला, पण काय प्रभू कुठे दिसणार. मग त्यांनी मात्र ती जागा सोडली आणि शोधू लागले. देवा, पांडुरंगा, विठ्ठला, कुठं आहात तुम्ही? विचारलं पण काय कुठे सापडे ना भगवंत. बघता 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 त्यात आरण भेंडीला संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे त्या सावता महाराजांच्या त्या याच्या जवळ आले, मळ्याजवळ आले. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं की ह्या मळ्यामध्ये सावता महाराज काम करता आहेत. आणि म्हणून सावता महाराजांजवळ ते संत आले दोघही, आणि त्यांनी त्यांना विचारपूस केली की का हो सावतोबा, पांडुरंग इकडे आले का प्रभू? सांगितलं इकडं आले का नाही आले. तर का सावता महाराजांना असं वाटलं काय सांगावं बाबा, काय सांगावं. पण संत कधीही खोटे बोलत नाही, खोटं बोलत नाहीत. सावता महाराज म्हणे हो आले आले म्हणे, आले पांडुरंग, आले पांडुरंग, आले पांडुरंग आले. नामदेव महाराज म्हणे मग कुठे आहेत ते? म्हणे शोधा, तुम्ही शोधताय पांडुरंगाला, शोधा म्हणे तुम्ही. आणि म्हणून ते शोधाशोध करू लागले. आणि शोधत असताना ज्ञानोबा यांनी त्या सावता महाराजांच्या छातीकडे जेव्हा लक्ष गेलं, त्यावेळेस सावता महाराज त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की अरे भगवंत तर हृदयात बसलेला आहे, आणि हृदयात बसलेला भगवंत बाहेर काढणं साधं सोपं काम नाही. परंतु भगवंताचा तो शैलाचा जो टोक होता, ते टोक पाहिलं आणि ज्ञानोबाराने सांगितलं, प्रभू आमच्या लक्षात आलं तुम्ही ही काय लीला आमच्या संग केली ती. त्यावेळेस भगवंत ते हृदय पुन्हा बाजूला करून पुन्हा भगवंत बाहेर आले आणि त्या चोखोबा सावता महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, ज्ञानोबा, नामदेवा, याला म्हणतात खरी भक्ती, ही आहे भक्ती. नाहीतर भक्तीच्या नावाखाली अवडंबर करणं योग्य नाही. याला म्हणतात भक्ती आणि याला म्हणतात श्रद्धा. भक्ती करण्यासाठी आम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आम्हाला आहे तिथंच भक्ती करता येते. फक्त त्या भक्तीमध्ये त्या कर्मामध्ये आमचं स्वतःच अंतकरण भगवंत युक्त झालेलं पाहिजे, का ते कर्म सुद्धा आमच्यासाठी महान योग कर्म असं घडतं. म्हणून माझ्या सावता बाबांचं चरित्र असं अलौकिक चरित्र आहे. भगवंताने हात ठेवला डोक्यावर आणि सावतबा महाराजांचा अभंगाची जी गाथा आहे ही काही फार अभंग नाही सावता महाराजांचे मला वाटतं फार 37, 38 किंवा 40च्या दरम्यान अभंग आहे. त्या पलीकडे अभंग असतील, जास्त अभंगही असतील, पण आता उपलब्धता फक्त 40 अभंगांची आहे. आणि हे जे अभंग आहेत हे अभंगाचं लिखाण करणारे जे लेखक आहेत ते काशिबा गुरवांनी हे सर्व सावता महाराजांच्या अभंगांचं लिखाण केलेलं आहे. कारण संत महात्मे मुखातून वधून जातात, तर ते लिहिणार कोणतरी पाहिजे, म्हणून लिहिणारे ठरले ते मुख्य आणि लेखक काशिबा गुरव बाबा यांनी सर्व आपल्या सावता महाराजांचे अभंग सर्व लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर नाथबाबांनी सावता महाराजांचं वर्णन केलेलं आहे, नामदेव महाराजांनी सावता बाबांचं वर्णन केलेलं आहे, त्यानंतर जनाबाईंनी सुद्धा सावता महाराजांचं वर्णन केलेलं आहे. सावता बाबांचा जन्म हा 1250 आणि सावता बाबांची समाधी ही 1295, म्हणजे एकूण सगळं आयुष्य आहे सावता बाबांचं 45 ते 46 वर्ष बाबा होते. परंतु 45-46 वर्षामध्ये बाबांनी असा काही कर्म सिद्धांत आमच्या समोर ठेवून दिलेला आहे की ज्या कर्माने आम्ही भगवंतापर्यंत जाण्यासाठी योग्य स्वरूपाला प्राप्त होऊ. आणि असे असणारे जे सावता महाराज आहेत, सावता महाराजांचं जीवन चरित्र काही अलौकिक आहे. आणि सावता महाराजांच्या अभंगवाणींचा सुद्धा एक अलौकिक पगडा आमच्या अंतःकरणावर पडलेला आहे. 1295 साली सावता बाबा उठोनी प्रभात काळी करुनिया स्नान घालोनी आसन यथाविधी नवज्वरे देहे
झालासे संतप्त परीमनी अर्थ विठोबाचे. सकाळच्या प्रहारी ब्रह्ममुहूर्तावर सावताबाबा उठले, अंघोळ केली आणि अंग गरम झालेलं होतं, ज्वर झालेला होता. त्या ज्वरामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसावून प्राणायाम करून कुंभक साधिला. प्राणायाम केला, कुंभक साधला आणि वायू निरोधीला मूळ तत्वे. सावताबाबांनी वायूचं निरोधन करून मूळ तत्वाने त्या वायूचं ब्रह्मरंध्राकडे त्याची गती वाढवली.